तर मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होत असल्याचं अनेकदा समोर आलंय। हा घोळ नेमका कसा होतो हे शोधण्यासाठी बोरिवलीमधल्या प्रफुल्ल लोके या तरुणानं एक सॉफ्टवेअर तयार केलंय। याबाबत प्रफुल्ल लोके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। निवडणूक काळामध्ये मतदानासाठी जे का ईव्हीएम मशीन वापरलं जातं यामध्ये अनेकदा घोळ झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। हा नेमका घोळ कसा होतो हे बोरिवलीतील प्रफुल्ल लोके यांनी समोर आणलं आहे। अनेक आरोप केले आहेत। तर पहिला आपण काही जे आहे ते सॉफ्टवेअर ईव्हीएम मशीनचं आहे आणि यामध्ये कशा प्रकारचा घोळ होतोय हे आपण पाहूया। ज्यावेळेस सकाळी 7 वाजता वोटिंग सुरू होतं त्यावेळेस जे वोटिंग ऑफिसर आहे ते पूर्णपणे क्लिअर करतात। हे क्लिअर केल्यानंतर जे काय बॅलेट बटन आहे ते दाबतात। आता समजा मला 2 नंबरच्या उमेदवाराला जर निवडून द्यायचं असेल तर लोके यांनी जे काही सॉफ्टवेअर तयार केले त्यानुसार जर मी पहिल्यांदा 2 नंबरच्या उमेदवाराला मत दिलं, त्यानंतर मी पुन्हा बॅलेट दाबलं, त्यानंतर पुन्हा 4थ्या नंबरच्या उमेदवाराला मत दिलं, त्यानंतर पुन्हा बॅलेट दाबलं, त्यानंतर पुन्हा मी 6 नंबरच्या उमेदवाराला मत दिलं, त्यानंतर मी पुन्हा बॅलेट दाबलं, त्यानंतर पुन्हा 5 नंबरच्या उमेदवाराला मत दिलं, त्यानंतर पुन्हा बॅलेट दाबलं आणि पुन्हा 1 नंबरच्या उमेदवाराला मत दिलेलं आहे आणि नंतर 5 वाजल्यानंतर पूर्ण जे काय मतदान आहे ते बंद होतं। त्यावेळी मी हे पूर्णपणे क्लोज केलं। यानंतर जर ज्या दिवशी रिझल्ट आहे त्या दिवशी मी जर रिझल्टवरती क्लिक केलं तर समोर आपल्याला पाहायला मिळेल का 2 नंबरच्या उमेदवाराला एकूण 4 मतं मिळालेली आहेत। हा उमेदवार विजय झालेला आहे। मी फक्त 2 नंबरच्या उमेदवाराला 1 मत दिलेलं होतं, मात्र या ठिकाणी आपल्याला त्या उमेदवाराला 4 मतं पाहायला मिळत आहेत। बाकी ठिकाणी जे आहे ते 0-0 आणि 1 मत आहे। नेमकी हे सॉफ्टवेअर कसं बनवलेलं आहे, काय नेमके त्याचे आरोप आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत प्रफुल्ल लोके आहेत। प्रफुल्ल, काय सांगाल, हे तुम्हाला जी ही कॉन्सेप्ट हे तुम्ही सॉफ्टवेअर केले कसं तुम्हाला सुचलं किंवा कसं हे तुम्ही तयार केले? ओके, मी माहिती मिळण्याच्या अधिकाराखाली अर्ज करून या मशीनला अप्रुव्हल आहे का असं विचारलेलं, तेव्हा मला कळवण्यात आलं की या मशीनला अप्रुव्हल नाही आहे आणि या मशीनला अप्रुव्हल देण्यासाठी इलेक्शन कमिशनने एक्सपर्ट कमिटी रिपोर्ट बनवलेली आहे। तर त्या एक्सपर्ट कमिटीचा मी रिपोर्ट वाचला तर त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलंय बायस कॅन बी इंट्रोड्यूस इन दिस मशीन। तर ते बघून मी राष्ट्रपतींना सांगितलं की या मशीनमध्ये घोटाळा आहे आणि सांगितलं की कशा प्रकारे घोटाळा होतो आणि याच्यावर तोडगा काय आहे। तर राष्ट्रपतीने माझं पत्र वाचलं आणि मला 6 दिवसामध्ये उत्तर पाठवलं की तुम्ही जे म्हणतायत ते स्वयंस्पष्ट आहे, इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि इलेक्शन कमिशनला सांगितलं की ॲक्शन घ्या, परंतु इलेक्शन कमिशनने ॲक्शन नाही घेतली आणि त्यामुळे मला मुंबई हायकोर्टामध्ये जावं लागलंय आणि 23 तारखेला हिअरिंग आहे। हा जो घोळ आहे हा असा घोळ कुठे झालेला आहे का, तुम्ही तो पाहिलाय का, त्यानंतर ही मशीन तुम्हाला तयार करू वाटली का? हो, काय झालं, मी मार्च महिन्यामध्ये ही जनहित याचिका दाखल केलेली आणि त्यानंतर 1 एप्रिलला जोराट कॉन्स्टिट्युएन्सी आसामची आहे, तिकडे मॉक ट्रायल घेताना अशी मशीन पकडली गेली आहे। कोणीतरी ऍक्सिडेंटली पासवर्ड मारला, या मशीनचा सिक्वेन्स मारला, त्यामुळे कोणाला पण मत द्यायचे तर एका पर्टिक्युलर उमेदवाराला ट्रान्सफर व्हायचं, हे पुराव्यासहित पकडलेलं गेलं आहे। माझा आरोप जो आहे तो इलेक्शन कमिशनवर आहे, त्यांचे जे प्रोग्रॅमर आहेत त्यांच्यावर आहे आणि जे मॅन्युफॅक्चरर आहेत बेल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड ह्या लोकांवर माझा आरोप थेट आहे आणि आता इन्व्हेस्टिगेशन जेव्हा होईल तेव्हा ते समोर येईल। या मशीनचं टेस्टिंग केलेलं नाहीये, प्रोटोकॉल टेस्ट असतो, या मशीनचं टेस्टिंग करायला 200 वर्ष लागतील, तर ही मशीनचं टेस्टिंग न करता ही मशीन वापरात कशी काय घेण्यात आली आहे? राष्ट्रपतींना पत्रावर केलं आहे, त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत, मात्र कारवाई न झाल्यामुळे लोक आता कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि आता कोर्टाचा निर्णय नेमका काय लागणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुढील आम्ही खांबेसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।